पत्नी व मुलीने पोलिसात फिर्याद दिल्याचा रोष मनात धरून कल्लप्पा पुजारी व अन्य 5 जणांनी तिच्या पतीस जबर मारहाण करून बारीक बारीक तुकडे करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। ही घटना पुणे नाका स्मशानभूमीजवळ सोमवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे। देवी भाऊ राऊत असं या जखमीचं नाव आहे। या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी येथील रहिवासी देवीदास राऊत वय वर्ष 47 याला कल्लप्पा पुजारी व अन्य 5 जणांनी वरील नमूद कारणावरून स्मशानभूमीजवळ गाठून लोखंडी पाईप व चाकूने वार करून जखमी केलाय। त्यात त्याच्या डाव्या कानात तसेच डोक्यावर दुखापत झाली आहे। त्यावेळी अन्य 2 अनोळखी इसमांनी शिवीगाळ करत लाताबुक्क्यांनी जबर मारहाण केली। या मारहाणीत देवीदास राऊत यांच्या जवळील मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन फोडून टाकण्यात आला। त्याच वेळी त्यांच्या हाताच्या बोटातील 1 तोळ वजनाची सोन्याची अंगठी त्यांच्यापैकीच कुणीतरी काढून घेतली। दरम्यान जावई आकाश बोंद्रे यांनी राऊत यांची मुलगी नेहा व मुलगा राहुल याचे बारीक बारीक तुकडे करून जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चौडी पोलिसांनी कल्लप्पा पुजारी, जावई आकाश बोंद्रे, विष्णू बोंद्रे, सुरेश बोंद्रे आणि अन्य अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक माने या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।